ओके. मॅट्रिक्स म्हणजे काय म्हणतो आपण, द सिस्टम ऑफ नंबर्स अरेंज्ड इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स रिटन इन बिटवीन टू स्क्वेअर ब्रॅकेट्स. स्क्वेअर ब्रॅकेट्स व्हर्टिकल बार्स म्हणले काय तर डिटर्मिनंट येतं आणि त्याच्यामध्ये काय असतं, इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स असतात. त्याच्यामध्ये काय असतं मॅट्रिक्स म्हणजे ओनली हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स विच इज इक्वल ऑर डिफरंट. ते कसे असू शकतात, सपोज ABCD आपण याला काय म्हणतो मॅट्रिक्स. ओके. आपण बघितलं काय काय वेळेस असं म्हणू शकतं ABCDEF. त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम आहेत का, नाही, कारण हा काय 3/2 आहे. हे काय असतात रो असतात आणि हे काय असतात कॉलम असतात. ओके. आता हा काय असेल 2/2 असेल, याला आपण काय म्हणतो ऑर्डर म्हणतो. ओके. त्यानंतर फर्स्ट काय होते रो मॅट्रिक्स. काय डेफिनेशन आहे रो मॅट्रिक्स. Can I, sir? हा यस गो. In the matrix, there is only one row. Okay, next column. Matrix having only one column is called as column matrix. Column matrix, yes, correct. Next, square matrix. In the matrix, equal number of सांगा rows डायरेक्ट and सांग, काय columns. गरज नाही असं विचारायचे, डायरेक्ट स्टार्ट करा. ज्यांना येतं त्यांनी लगेच सांगून नका. हा, इक्वल नंबर ऑफ Rows and columns. yes, equal number of rows and columns. Next definition कोणती होती नेक्स्ट. Order matrix. Matrix. हा, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. हा, Number of row and column. नंबर ऑफ रो अँड कॉलम. रिटर्न कसं आपण करतो, AIJ, A फॉर रो अँड J फॉर कॉलम. Column. नेक्स्ट फिफ्थ काय होतं, Diagonal matrix. In Hmm. square matrix, except diagonal element, rest all elements are zero. diagonal matrix, correct. In diagonal matrix, except diagonal elements, remaining all elements are zero. For example, A इथे काय असेल, B असेल तर हे काय असणार 0 असणार. हा झाला 2/2. फॉर 3/3 घेतला असेल तर 1 0 0. ते काय असेल 2. 1 minute. हे काय असेल 0 असेल, 2 असेल, 0 0 0 3. डेफिनेशन जरी माहित नसलं तरी हे फॉर्मॅट मग लक्षात ठेवा. आपल्याला डेफिनेशन कुठे विचारत नाहीत, पण हे फॉर्मॅट तुम्हाला लागतं. हे कसं आपण कसं मानतोय अरेंजमेंट ऑफ द टाइप्स ऑफ मॅट्रिक्स ते लक्षात ठेवा. नेक्स्ट डायगोनल मॅट्रिक्स. आफ्टर दॅट Singleton matrix. Singleton matrix. सिंगलटन मॅट्रिक्स. हा, In the matrix, there is only one element that हा, called ओनली वन single. एलिमेंट, ओनली वन रो, ओनली वन कॉलम. सॉरी, वन अँड वन इक्वल नंबर ऑफ, सॉरी, वन ओनली वन एलिमेंट. हा, करेक्ट, ओनली वन एलिमेंट. कारण ओनली वन रो घेतलं की त्यामध्ये भरपूर रो घेतले ना एलिमेंट्स. तसं आपण ओनली वन रो म्हणू शकत नाहीये, तर काय म्हणता येईल ओनली वन एलिमेंट. ओनली वन एलिमेंट म्हणले की येणार, फॉर एक्झाम्पल 1 असेल, ए असेल, ए हा मॅट्रिक्स असेल, बी असेल. नेक्स्ट Null matrix. Null matrix. Null There matrix. is no element in this matrix. yes, there is no element in given matrix, it's called null matrix. Scalar matrix. Next, scalar matrix. हा, कौन है. In diagonal matrix, the all diagonal elements are same. in diagonal matrix, this is more important words. in diagonal matrix. जसं तुम्ही इन मॅट्रिक्स म्हणले काय आहे त्याच्यामध्ये आपण तो मॅट्रिक्स कसाही असू शकतो ना. आता हा पण मॅट्रिक्स असू शकतो, कोणताही मॅट्रिक्स असू शकतो, किंवा हा बी असू शकतो. पण आपण काय वर्ड्स यूज करतोय, इन डायगोनल मॅट्रिक्स. इन डायगोनल मॅट्रिक्स म्हणले फर्स्ट काय ना जे या डायगोनल मॅट्रिक्स काय बोलो डेफिनेशन इथं आपल्याला यूज करावं लागेल. इन डायगोनल मॅट्रिक्स. हा, डायगोनल मॅट्रिक्स म्हणला हा मॅट्रिक्स येणार ऑटोमॅटिकली. ओके. काय असणार आहे स्केलर मॅट्रिक्स म्हणजे इन डायगोनल मॅट्रिक्स डायगोनल एलिमेंट्स आर सेम. सिंपल. Same. यस, करेक्ट. नेक्स्ट, Unit matrix and identity matrix. युनिट मॅट्रिक्स. हे जरा इम्पॉर्टंट आहे, आपण नवीन पेज वरती घेऊया. वन मिनिट. परत तुम्हाला ते हे बरोबर दिसत नाही. किती नंबरचे होते. 9. 9. नाही. ओके.
युनिट मॅट्रिक्स, त्याला आपण काय म्हणतोय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. मॅट्रिक्स. आपल्याला काय करतो, कॅपिटल आय ने काय करायचं, डिनोट करायचं. ओके, स्टार्ट. एनीवन? A scalar matrix in which all the diagonal elements are 1. In scalar matrix, all the diagonal elements are 1. 1. For example, काय असेल, 1 0 0 0 1 0 0 0 1. आता याच्यामध्ये युनिट आहे. युनिट म्हणलं की तुम्हाला समजून येईल. युनिट आपण युनिट म्हणतो नाही तर युनिट म्हणजे काय असतं, युनिट कशाला म्हणतो आपण, एकच असतं ना त्यावेळेस त्याला युनिट म्हणतो आपण. ओके, मग इथे काय 1 1 1 प्लस काय म्हणायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याचा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे इम्पॉर्टंट काय बघा, ह्याला जे आपण नोटेशन देणार आहे ते काय असणार आहे, I3. I3 याचा अर्थ काय असणार आहे, 3 rows and 3 columns. सपोज I2 असेल तर कसा येणार हो हा मॅट्रिक्स, 2 rows and 2 columns. 2 rows and 2 columns. करेक्ट. 0 1 0 1 1 0 0 1. नेक्स्ट I4 कसं येईल, I4 4th row, 4th column. 4th row आणि 4th column असणार आहेत. करेक्ट. 1 0 0 0. नेक्स्ट 0 1 0 0. त्यानंतर 0 0 0, सॉरी तो 1 येणार, एक राहिलं. 0 0 1 0 0 0 0 आणि 1. त्याला काय म्हणायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 4. I4 म्हणला तरी चालतं, कारण आपल्याला पुढे रँक ऑफ मॅट्रिक्स मध्ये आपल्याला हे यूज करायचं. ओके, पुढे जाऊन तुम्हाला सांगतो त्यावेळेस काय करायचं, पण आपल्याला हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. I4 I3 I2 ह्याच्यानं आपल्याला रँक ठरवायची असते त्याची, पुढे जाऊन समजेल. हा नेक्स्ट डेफिनेशन, Upper triangular matrix. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. हा, In all elements below the principal diagonals are 0. ओके. इन बिलो द प्रिन्सिपल डायगोनल ऑल एलिमेंट्स आर 0. प्रिन्सिपल डायगोनल म्हणजे काय असतं, आपण त्याला मेन डायगोनल वगैरे म्हणतो. सॉरी, आधी मी हे घेतोय, तुम्हाला मॅट्रिक्स घेतोय आपण. हा मॅट्रिक्स आहे, तर याच्यामध्ये काय असेल, इन स्क्वेअर मॅट्रिक्स. हा, स्क्वेअर मॅट्रिक्स इम्पॉर्टंट वर्ड आहे, इन स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे लक्षात ठेवा, इन स्क्वेअर मॅट्रिक्स, कारण इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे. एक मिनिट, असं काही गरज नाही आहे स्क्वेअर मॅट्रिक्स, काही गरज नाही, कारण अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आपल्याला काय काय ह्याच्यामध्ये पण 4/3 असेल त्यावेळेस पण दाखवता येतो. डेफिनेशन काय दिले अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्सचे, In square square matrix. matrix. इन स्क्वेअर मॅट्रिक्स दिले का, ते स्क्वेअर हा. कॅन्सल, स्क्वेअर वरती खाट मारा, कारण इन स्क्वेअर मॅट्रिक्स नाही येणार तो. काही वेळेस असं पण असू शकतो, ABCD, त्यानंतर EFGHIJ असेल, IJKL असेल, तर इथून काय असणार आहे, हा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स पण होतोच. हा, ह्याच्या खालचे एलिमेंट आपण जर 0 केले बिलो द प्रिन्सिपल डायगोनल. आता ऍक्च्युअली मध्ये हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का सांगा मला या अगोदर. नाही. हा, तो मग त्यामुळे काय करा, इन स्क्वेअर मॅट्रिक्स दिले ना, तिथे काय करा, फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सला खाट मारा, कॅन्सल करा स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स तिथे कॅन्सल करा, इन मॅट्रिक्स पाहिजे फक्त, इन मॅट्रिक्स बिलो द प्रिन्सिपल डायगोनल ऑल एलिमेंट्स आर 0. आणि त्या अगोदर त्यानंतर काय असतं, अँड ऍटलिस्ट 1 एलिमेंट इन अप्पर ट्रायंगल आर नॉन 0. ही पण वर्ड्स इम्पॉर्टंट आहे, पण नाही म्हणलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम येत नाही एवढा. पण ह्यातला काय पाहिजे, ऍटलिस्ट 1 एलिमेंट विच इज नॉन 0 इन अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगल डेफिनेशन विचारत नाही ना, विचारत नाहीत तरी पण असू द्या, परत चुकीची लिहून घेतली, प्रॉब्लेम आहे. हा, ओळखता आलं म्हणजे झालं. हा, ओळखता आलं पण झालं, ते पण सांगता यायला, सांगावं लागेल ना तुम्हाला, किंवा ह्याच्यामध्ये काय पाहिजे, ऍटलिस्ट 1 एलिमेंट पाहिजे. आता हे काय म्हणतो आपण याला, प्रिन्सिपल डायगोनल. ओके, हा काय प्रिन्सिपल डायगोनल आहे. 1 मिनिट. हा कसला डायगोनल आहे, प्रिन्सिपल डायगोनल. ओके, मेन डायगोनल, प्रिन्सिपल डायगोनल. बिलो द प्रिन्सिपल डायगोनल ऑल एलिमेंट्स आर 0.
then that matrix is called upper triangular matrix, but at least one element in upper triangle which is non-zero. हे इम्पॉर्टंट आहे. यातलं ऍटलिस्ट वन तरी नॉन झिरो पाहिजे, नाहीतर सगळे झिरो झाले तर काय होईल होतो, डायगोनल मॅट्रिक्स होऊन जाईल ना तो. सगळे जर एलिमेंट तुम्ही इथे झिरो दिले, मग हे तुम्ही तर जर झिरो घेतलं, हा झिरो घेतला, हा झिरो घेतला आणि हा झिरो घेतला, तर हे काय झालं, डायगोनल मॅट्रिक्स झालं. दिस इज नॉट अ अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स because the given matrix satisfy the definition of diagonal matrix. तो अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स डेफिनेशन म्हणजे सॅटिस्फाय नाही करत सध्या. तो का नाही करत, कारण ऍटलिस्ट वन एलिमेंट इन अपर ट्रायंगल विच इज नॉन झिरो पाहिजे. म्हणजे कसं येणार बघा ह्याच्यामध्ये, दोन्ही मधला डिफरन्स समजतोय का बघा. ऍटलिस्ट वन एलिमेंट एकात तरी नॉन झिरो पाहिजे, म्हणजे झिरो नको आहे तो, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो चालेल, काय प्रॉब्लेम नाही, पण एक काहीतरी व्हॅल्यू पाहिजे त्याला, म्हणजे निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, झिरो नाही चालणार ते. at least one number which is non-zero. आता मी इथे नंबर घेतो 2 3 4. ह्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. नेक्स्ट लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंगुलर Above the diagonal is 0. above the diagonal elements, above the principal diagonal elements all elements are 0. 1 2 3 घेतला मी, हा 0 सॉरी. Above the principal diagonal all elements are 0, which is called lower triangular matrix. बघा हा काय असणार आहे, आपला प्रिन्सिपल डायगोनल असणार आहे. हा काय प्रिन्सिपल डायगोनल. ओके, ह्याच्या खालचे हे वरती वरती अबाव द लो प्रिन्सिपल डायगोनल म्हणतोय आपण. अबाव म्हणजे काय म्हणतो, लोअरच्या वेळेस अप्पर झिरो, अप्परच्या वेळेस लोअर झिरो, हे लक्षात ठेवा. आणि यातलं ऍटलिस्ट वन एलिमेंट काय पाहिजे, नॉन झिरो पाहिजे. सपोज इथे 2 असेल, हे 0 0 नॉट प्रॉब्लेम, पण तिन्ही झिरो नसायला पाहिजे. का 2 3 4 त्याला काय म्हणतो, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. नेक्स्ट नेक्स्ट कोणतं चालतं, इथेपर्यंत आलतो ना आपण. हा इथपर्यंत. काय डाऊट आहे कोणाला ह्याच्यामध्ये? नो सर. काय आपण बघा पुढं. Sir. ओके, नेक्स्ट घ्या. No, sir. इक्वल मॅट्रिक्स. काय म्हणता येईल इक्वल मॅट्रिक्सला? एनीवन एनी आयडिया अबाउट इक्वल मॅट्रिक्स? कोण सांगू शकते का? All the elements are same. ऑल द एलिमेंट्स आर सेम. हा करेक्ट. म्हणजे काय येणार याच्यामध्ये बघा, हे लक्षात ठेवा, सेम ऑर्डर अँड सेम एलिमेंट. शॉर्ट मध्ये जो हा सेम एलिमेंट, एवढंच लक्षात ठेवा, सेम ऑर्डर अँड सेम एलिमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ABCD. फर्स्ट काय चेक करायचे, ऑर्डर चेक करायचे, AB, आणि एलिमेंट पण काय पाहिजेत, सेम पाहिजेत. त्याला काय म्हणायचं, इक्वल मॅट्रिक्स. इव्हन मॅट्रिक्स आर इक्वल. मग जे ऑर्डर सेम आहेत आणि न काय जे एलिमेंट्स आहेत ज्यांच्या पोझिशन ते पण काय इक्वल आहेत. A ला A आहे, B ला B आहे, C ला C आहे आणि D ला D आहे. तुम्ही जर इथं असं गेला असाल, 1 मिनिट, इथं तुम्ही A च्या जागा काय केलं, AB घेतला असेल, इथं A घेतला असेल, इथं D घेतला असेल, इथं C. पॉसिबल आहे का इक्वल येईल का हे? नो, कारण का इक्वल जेव्हा जिथं ही व्हॅल्यू ना तीच तिथे पाहिजे. किंवा तुम्ही हे उलट घेतलं असेल तरी चालणार नाही, ते जसं आहे तसं पाहिजे. नेक्स्ट आहे ह्याच्यावरनं इम्पॉर्टंट आहे काय, सपोज A इज मॅट्रिक्स आहे, A B C and D. ओके, नेक्स्ट B इज मॅट्रिक्स 1 2 3 and 4. आणि तुम्हाला सांगितलं मी फाइंड करायला ABC फाइंड करा, ABC and D if matrix A is equal to matrix B. कसं घेता येईल? A is equal to कारण A हा मॅट्रिक्स का A इज इक्वल टू B आहे ना, कारण आपली कंडिशन आहे A इज इक्वल टू B. कधी पॉसिबल आहे A इज इक्वल टू B? इफ द इक्वल मॅट्रिक्स असेल. इक्वल मॅट्रिक्स असेल तर, म्हणजे ऑर्डर ऑफ दॅट बोथ द मॅट्रिक्स आर सेम अँड ऑल्सो द एलिमेंट्स आर सेम. मग हे कधी पॉसिबल आहे बघा, इथं A B C आणि D. त्याला आपण काय म्हणणार आहे, 1 2 3 and 4.
ए बी सी डी 1 2 3 4. आता ह्यातलं काय असणार? ए इज इक्वल किती येणार हो? 1. 1, बी इज इक्वल टू 2, 2, सी इज इक्वल टू 3 आणि डी इज इक्वल टू 4. 4. एक कशाने म्हणतोय आपण? कारण दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत आणि ते कधी मॅट्रिक्स इक्वल असतात तर त्यांच्या पोझिशन इक्वल असेल तर ते इक्वल असतात. फर्स्ट काय आपण चेक केलं ऑर्डर 2x2 मॅट्रिक्स आहे का बघायचं. तो आहे 2x2. ए इज इक्वल टू ए ला हे पोझिशन इक्वल असणार कारण दोन मॅट्रिक्स आपण इक्वल आहे म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट हे बी आहे त्या बी ला काय असेल? हे 2 इक्वल असेल. त्यानंतर काय असेल? सी ला हे 3 इक्वल टू असेल आणि हे डी ला काय असेल? हे 4 इक्वल असेल. 4 इक्वल असेल. ओके, करेक्ट. समजलं ना डेफिनेशन इक्वल मॅट्रिक्सची? Yes, sir. परत काय वेळेस काय होतं म्हणतो तुम्हाला हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहे म्हणून सांगितलं की तुम्ही ए इज इक्वल टू 1 का घेतलं म्हणून बरेच जण विचारतात पुढे जाऊन. ए इज इक्वल टू 1 कशावरून घेतलं? तर ते कशावरून घेतोय आपण? डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स. डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स काय? सॉरी, डेफिनेशन ऑफ इक्वल ऑफ मॅट्रिक्स काय सांगते? सेम ऑर्डर अँड सेम इलेमेंट. दोन्ही कंडिशन यायला पहिला अँड म्हणलं मी तर ऑर नाही. अँड आहे. अँड याचा अर्थ काय असं? दोन्ही कंडिशन घ्यायची असतात. ऑर म्हणलं की आपण एक असेल तरी चालतं पण अँड वेळेस काय दोन्ही ऑर्डर आपल्याला पाहिजे. दोन्ही रिक्वायरमेंट काय असेल ते पाहिजे आपल्याला. ओके, लिहून घेतले तुम्ही हे? Yes, sir. ओके, नेक्स्ट इक्वल मॅट्रिक्स झाले. त्यानंतर नेक्स्ट सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. पहिले टाका सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स डेफिनेशन लिहून घ्या. झाले का तुम्हाला अगोदर हे? हो सर. कशाला म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स? A is equal to 0 चा determinant. Determinant of A is equal if determinant of A is equal to 0 then A is a लिहून घ्या पुढे A is a singular matrix. Determinant of A is equal to जर 0 आला असेल then A is a singular matrix. ब्रॅकेट मध्ये काय करा? असं लिहून ठेवा MCQ. म्हणजे काय असणार? हे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकते MCQ ला. गिवन मॅट्रिक्स A is a singular matrix then पण काय असेल? डॉट 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 असेल. मला काय म्हणता येईल याच्यामध्ये? डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 किंवा इफ डॅश 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 दिला असेल देन द गिवन मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. कंडिशन तर पुट करायची डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. नेक्स्ट नॉन सिंग्युलर. Determinant of A is equal to not 0. कसं म्हणता येईल? इफ डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 देन A is a non-singular matrix. Non-singular matrix. Then A is a non-singular matrix. Important आहे आपल्या A इनवर्स वगैरे फाइंड करताना पुढे लागतंय. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स सिंग्युलर नॉन सिंग्युलर झालं. नेक्स्ट सिमेट्रिक मॅट्रिक्स. इम्पॉर्टंट आहे पण मग सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स हे झालंय का? A is equal to transpose of A. A is equal to transpose of A. ते काय झालं? ते रूल आहे, झाला रूल झाला थोडक्यात, प्रॉपर्टी झाली त्याची, नॉट अ डेफिनेशन. ऑब्जेक्टला वगैरे ते विचारू शकतो तुम्हाला. A is equal to A ट्रान्सपोज म्हणजे काय असतं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. पण डेफिनेशन काय सांगणार? डेफिनेशन ती प्रॉपर्टी झाली त्याची. In square matrix A, there is A is equal to A dash is called a symmetric matrix. ओके ओके ठीक आहे. स्क्वेअर फक्त मॅट्रिक्स फिरून फिरून सांगितलं. स्क्वेअर मॅट्रिक्स मी in सांगतो. a square matrix elements below the diagonal and above the diagonal are सेम सिंपल डेफिनेशन. इफ A is a symmetric matrix, इफ म्हणता नाही येणार इथं आपल्याला, लेट म्हणावं लागेल. लेट A is a symmetric matrix if
AIJ इज इक्वल टू AJI. हे काय डेफिनेशन आहे आणि तुम्ही जे सांगत होता ना मग असे ते काय रूल आहे नोट आहे त्यात नोट म्हणून पण ठेवू शकता तुम्ही नोट A इज इक्वल टू A ट्रान्सपोज और काय असेल A रेज टू T is called symmetric matrix किंवा then A is a symmetric. विचारत नाहीत बरं का हे पण तुम्हाला ते एवढं डिटेल जात नाहीत असू दे माहित कारण 12th ला तुम्हाला आहे ज्यावरती एक्झाम्पल पण आहेत कारण आपला जो मेन पार्ट असणार तो पुढे आहे रँक ऑफ मॅट्रिक्स असेल आयगेन व्हॅल्यूज पण आपण बेसिक लागतं त्याला त्यासाठी आपण घेतो लेट A is a symmetric matrix if Aij is equal to AJI for all Ij काय म्हणतो आपण फॉर ऑल I, J म्हणजे काय तुम्ही केवढे किती जरी व्हॅल्यू घेतले I आणि J च्या तरी काय यायला पाहिजे ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे मग ही कंडिशन काय आहे बघा ऍक्च्युअल मध्ये 1 2 3 असेल ओके इथे काय असेल 4 5 6 आता ह्याची पोझिशन काय असणार आहे हे इक्वल ह्याची पोझिशन इथं काय असेल 5 ला हे इथलं 5 इक्वल या 6 ला हे 6 इक्वल म्हणजे कसं म्हणता येईल बघा चेंज करतो तर हा A11 इज इक्वल टू 1 काय प्रॉब्लेम नाही पण 812 इज इक्वल काय तर 4 मग आता ही पोझिशन मी चेंज केली काय केली पोझिशन 2 1 घेतली ना कारण आपण Aij इज इक्वल टू AJI म्हणतोय म्हणजे A12 इज इक्वल टू 4 आहे इथं तर A21 ला काय यायला पाहिजे 4च यायला पाहिजे बघा चेक करा आहे का हवं इथं पण आहे तिथं कोणते घ्या तुम्ही आता हे घ्या व्हॅल्यू हे इलेमेंट हा इलेमेंट कुठे येतो पोझिशन काय असणार त्याची A23 ला काय येतं 6 मग 3 ला A23 घेतला आपण 3 2 घ्यायला लागेल A32 चेक करा A32 थर्ड आय इक्वल तर ह्याला काय म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स ओके गॉट इट येस सर सर्वांना काय अडचण नाही याच्यामध्ये ओके नेक्स्ट पॉईंट घेऊया स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काय सांगता येईल त्याच्यामध्ये स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मायनस करायचं मायनस करायचं ते ओके अजून फक्त नुसतं मायनस केलं तर झालं AIJ इज इक्वल टू मायनस AJI मग तुम्ही एका जागा दोन पोझिशन कसं लिहिणार तुम्ही म्हणता त्याच्या बरोबर आहे काय अडचण नाही आपण सपोज 1 2 3 घेतलं इथं -2 इथं 2 आणि हे 3 घेतो मी इथे व्हॅल्यू चेंज करून घेतो मी समजायला सोपं जाईल तुम्हाला काय म्हणता इथं 4 घेतलं आपण 5 घेतलं 6 घेतलं तर AIJ इज इक्वल टू मायनस काय म्हणताय ना AIJ इज इक्वल टू मायनस AJI करेक्ट पण हे घेतलं तर पॉसिबल आहे का बघा इथं -4 झालं ओके 4च्या आपण रिव्हर्स मध्ये काय तर -4 5च्या इथे काय असणार आहे मिरर इमेज मध्ये -5 6च्या मिरर इमेज काय असणार आहे -6 पण हे ह्याला होते का सॅटिस्फाय बघा बरं A11 ला त्यानंतर A22 ला आणि A33 ला होते का हे सॅटिस्फाय नो सर होत नाही ना ते डेफिनेशन सॅटिस्फाय कारण एकच एलिमेंटला आपण दोन दोन कसं घेणार साइन प्लस बी घ्यायला लागेल आणि मायनस पण घ्यायला लागेल ते कसं पॉसिबल लेट A is a skew symmetric matrix if कंडिशन यात काय असेल दोन असेल कंडिशन AIJ इज इक्वल टू मायनस AJI आणि सेकंड कंडिशन काय असणार आहे बघा AIJ इज इक्वल टू सॉरी AIJ इज इक्वल टू 0 AIJ is equal to 0 for all I is equal to J. For all I is equal to J ही कंडिशन महत्वाची आहे मग ह्याची डेफिनेशन काय सांगता येते बघा कसे असणार आहे A is a skew symmetric matrix if AIJ is equal to minus AJI आणि सेकंड कंडिशन हे इम्पॉर्टंट आहे काय कंडिशन आहे AIJ is equal to 0 फेअर फॉर ऑल म्हणू नका फेअर म्हणा म्हणजे तुम्हाला समजेल फेअर घ्यायचं फेअर फेअर I is equal to J I is equal to J ला ब्रॅकेट करून ठेवा AIJ is equal to
बघा आता कसं घेता येईल. सेम एक्झाम्पल मी घेतो 0 0 0 कारण ए आय जे इज इक्वल टू 0 म्हणतो आपण वेअर आय इज इक्वल टू जे. तिथं आय आणि ज्या ठिकाणी आय आणि जे च्या पोझिशन्स इक्वल असतात तिथे काय असणार आहे 0 घ्यायचं आपल्याला बाय डेफिनेशन. आणि रिमेनिंग काय असणार सपोज तुम्ही इथे जर 4 घेत असाल तर इथे काय असणार -4 कारण हे आपण काय घेतला 2 1 घेतला 1 2 च्या जागा काय असेल -4. तुम्ही आता इथं -5 घेतला काय पोझिशन आहे 3 1 ला -1 घेतला 5 -5 पॉझिटिव्ह 5. तर 1 5 1 3 ला काय करायचं +5 घ्यायचा. इथं -6 घेतलं तर काय येणार +6. मग ते रिव्हर्स मध्ये घ्यायचं रिव्हर्स मध्ये व्हॅल्यू. हा पॉझिटिव्ह असेल तर इकडे निगेटिव्ह घ्या निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि डायगोनल एलिमेंट्स काय असणार आहेत 0 असणार आहेत डायगोनल एलिमेंट्स ते काय असणार आहेत 0. त्याशिवाय कंडिशन सॅटिस्फाय नाही होणार. कंडिशन आता आपण बघितली मायनसची ते काय होणार सॅटिस्फाय होत नाही म्हणून आपण काय करतो ए आय जे इज इक्वल टू 0 आणि इथं काय असणार ए आय जे इज इक्वल टू -ए जे आहे. त्यामध्ये डेफिनेशन काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये. No, sir. ओके नेक्स्ट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. Let A is matrix obtained by interchanging rows and columns of matrix. interchanging row and Okay. columns. Correct. Interchanging row and columns. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं इंटरचेंज करायचं. याचं नोटेशन काय असतं बा ए रेस टू टी असतं नेक्स्ट ए रेस टू 1 असतं दुसरा अजून काय असतं ए रेस टू काय काय ठिकाणी सी पण यूज करतात ट्रान्सफर साठी. पण आपण काय करूया ए डॅश आणि ए टी यूज करूया बाजूला नको जायला. ए ट्रान्सपोज और ए डॅश काय येणार व्हायचा ए ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज सांगा ह्याचा एचा A C B D. A B सी बी आणि डी. म्हणजे काय करणार आपण हे जे ते परत खाली घ्यायचं असं नसतं फिरवायचं ह्याच्या रोला कॉलम करायचा आणि कॉलमला रो सिम्पल. आता याच्या प्रॉपर्टी वगैरे मी काय घेत नाही तरी पण एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी जे असेल ते घेत होते. नोट ए ट्रान्सपोज देन इट्स ट्रान्सपोज काय असतो A. ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज. आता तुम्ही ह्याचा परत ट्रान्सपोज जर घ्यायला गेला तुम्ही ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज तर चेक करा ए बी काय होणार इथं रो होणार तो ए बी. सी डी कॉलम आहे तो पण काय होणार परत म्हणजे सी डी हा कॉलम आहे त्याला रो केला मी झालं बघा. परत काय येतं हायस येते म्हणजे ए ट्रान्सपोज इट्स ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. नेक्स्ट अजून तुम्हाला कोणता ह्यातला नील पॉटन तसलं काही विचारत नाहीत. Determinant of matrix. sir. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स तो पुढे आहे की ते ऑपरेशन्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये पार्ट येतो तो. आपल्याला अजून इनवर्स इनवर्स ऑफ Multiplication मॅट्रिक्स काय हा ते टाइप्स नाहीत मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स टाइप्स नाहीत तो. Concept of matrix. ते ऑपरेशन्स आहेत ऑपरेशन ते पण घ्यायचे आपल्याला ते तर मेन आहे आपला पुढचा पार्ट. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स झाला. नेक्स्ट ऍडजंट ऑफ मॅट्रिक्स. हा काय ऍडजंट ऑफ मॅट्रिक्स झाले तुम्हाला ऍडजंट Yes. हा काय असतं ऍडजंट ऑफ मॅट्रिक्स denoted by ADJ. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज ऍडजंट ऑफ मॅट्रिक्स काय म्हणतो आपण कशाला म्हणतो ऍडजंट ऑफ मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मग ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यावर मला हे सांगा ऍडजंट मॅट्रिक्स आपण सांगितलं तुम्ही ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. हा पुढं एक मिनिट